चला कार्यकर्त्यांनो काय दिलंय बघा बरं. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू तुम्हाला दिलेत आहे आणि त्याची परिमिती काढा म्हटलंय. मला एक सांगा बरं, परिमिती म्हणजे काय? तर बघा परिमिती म्हणजे काय, तर कोणतीही आकृती असू द्या, त्या आकृतीच्या जेवढ्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजूंच्या लांबींची जी बेरीज असते तिला आपण परिमिती म्हणतो. मग तुम्हाला ती परिमिती काढायची आहे, पण कुणाची? काटकोन त्रिकोणाची. तर मला एक सांगा आता, हा आपला झाला काटकोन त्रिकोण, बरोबर ना? आणि याच्यात दोन बाजू दिले ते, उदाहरणार्थ ही 24 दिली आणि ही 7 दिली आणि त्यांनी विचारलंय काय? परिमिती काढा. मी आता सांगितलंय परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. पण तुम्हाला इथं कुठे तवा ही बाजू माहिती आहे तवा, मग पहिलं काम तुम्हाला ती बाजू काढावी लागेल आणि नंतर तिघांची बेरीज करावी लागेल का नाही. मग पाठीमागच्या 2-3 रील्स मध्ये आपण काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढायला शिकलोय बघा. कसा सांगा बरं? तर यांच्या वर्गांची बेरीज करायची. मग सांगा बरं, करा वर्ग. 24चा वर्ग 576, बरोबर आहे. 7चा वर्ग 49. जर तुम्ही यांची बेरीज केली तर ती बेरीज येणार 625 आणि आपल्याला त्याचं वर्गमूळ घ्यायचं असतं किती? 25. आणि मग कळलं का ही बाजू किती आली? थोडक्यात कर्ण किती आला? 25. आणि मग आता परिमिती म्हणजे 7, 24 आणि 25 यांची जर बेरीज केली तर बाण ती येते 56. कुठे सांगा बरं? हे काय ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. असंच पुढचं एक उदाहरण आहे, ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर पाठवायचं. ठीक आहे, चला बायांनो याचं उत्तर मला पाठवा.